नमस्कार. दी गोवा हिंदू असोसिएशनच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी आपणासमोर उभा आहे. सर्वप्रथम आमच्या विनंतीस मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मी पद्मश्री अशोक सराफ सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपली उपस्थिती हा आमच्यासाठी केवळ सन्मान नाही तर प्रेरणादायी क्षण आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री अनिल खवटे साहेब यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमात नामवंत कलाकार आणि साहित्यिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे पुरस्कार इथे उपस्थित राहून आपण स्वीकारले त्याबद्दल श्री दिलीप प्रभावळकर, श्री सतीश आयकर, श्रीमती अन्वेषा सिंगबाळ, श्रीमती नमन सावंत धावस्कर, श्री गंगाराम नार्वेकर तसेच डॉक्टर वामनराव नायक यांचे देखील मनपूर्वक आभार. दरवर्षीप्रमाणे यंदाही आमचे प्रायोजक आणि देणगीदार यांनी आर्थिक पाठबळ दिले. ही संस्थेच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. SVC कोऑपरेटिव्ह बँक, NKGSB कोऑपरेटिव्ह बँक, सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, इंडोको रेमेडीज, श्री फारुख दारूवाला, सुधील मिल्क सप्लायर्स आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रायोजकांचे तसेच त्यांच्या मान्यवर प्रतिनिधींचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल विशेष आभार. या संपूर्ण कार्यक्रमाचे दर्जेदार सूत्रसंचालन ज्यांनी केले ते श्री प्रमोद बापट यांचे देखील मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका, स्मृतिचिन्हे आणि बॅनर तयार करण्याचे कार्य एस ग्राफिक कंपनीचे श्री विश्वास महाशब्दे यांनी अत्यंत सुंदररित्या पार पाडले. त्यांचे देखील मनपूर्वक आभार. कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग आणि फोटोग्राफी कुलस्वामिनी स्टुडिओतर्फे करण्यात येत आहे. त्यांचे देखील हार्दिक आभार. या कार्यक्रमाच्या सजावटीची जबाबदारी आशीर्वाद डेकोरेटर्स यांनी उत्तम रीतीने पार पाडली. त्यांच्या सहकार्याबद्दल देखील त्यांचे विशेष आभार. आजच्या या कार्यक्रमासाठी प्राचार्य BN वैद्य हे सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल इंडियन एज्युकेशन्स म्हणजेच राजा शिवाजी सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिल मेंबर श्री सतीश नायक आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याबद्दल देखील मनापासून आभार. मी सतीश नायक यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यावं. धन्यवाद. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अमर हिंद मंडळ निर्मित नाट्य परिषदेतील तृतीय पारितोषिक विजेती रेशन कार्ड ही एकांकिका सादर केली जाणार आहे. त्या मंडळाच्या पदाधिकारी आणि कलाकारांना शुभेच्छा आणि त्यांचे देखील मनपूर्वक आभार. एकांकिकेनंतर आयोजित केलेल्या स्नेहभोजनाची जबाबदारी सतीश केटरर्सचे श्री सतीश काणेकर यांनी स्वीकारली आहे. त्यांच्या व्यवस्थेबद्दल आणि सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार. गोवा हिंदू असोसिएशनचे वैशिष्ट्य म्हणजे या संस्थेला कायमच निस्वार्थी पदाधिकारी लाभले आणि त्यांच्याच सहकार्यामुळे या कार्यक्रमाचे आम्ही उत्तम नियोजन करू शकलो. म्हणून मी आमचे सर्व पदाधिकारी आणि संस्थेच्या कर्मचारी वर्गाचे मनापासून आभार मानतो. या सगळ्यामध्ये ज्यांचा भक्कम असा पाठिंबा आणि मार्गदर्शन आम्हाला लाभले ते आमचे अध्यक्ष सुभाष सराफ, अत्यंत अनुभवी अशा उपाध्यक्षा श्रीमती निरुपा केणी आणि उपाध्यक्ष विजय केंकरे यांचे देखील मी या प्रसंगी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी कळत नकळत ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे देखील मी आभार मानतो. आणि आता विशेष आभार म्हणजे अर्थात आपल्या सर्वांचे. आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपले प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद आमच्यासोबत कायम आहे आणि ते असेच निरंतर राहोत हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आजच्या पुरस्कार वितरण कार्यक्रम संपल्याची घोषणा करतो. धन्यवाद.